नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर YouTubeच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी स्वागत आहे. खताळ सरांच्या ऑफिशियल YouTube चॅनलवरती सगळ्या महाराष्ट्रातील संपूर्ण अशा विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं आपल्या YouTube चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. नवीन एक टॉपिक आपण घेऊन येत आहोत. पहा, आज 1 मार्च आहे. बरोबर 1 एप्रिलला महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी आहेत, माध्यमिकला जे विद्यार्थी आहेत किंवा प्राथमिकला जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांचे पेपर सुरू होत आहेत. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना माहीत नसतं 1 महिन्यामध्ये काय करायचं आहे, आपलं टार्गेट कसं असावं, 1 महिन्याची जी काही स्ट्रॅटेजी जी आहे अभ्यासाची ती कशी असावी, त्याच्याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. टॉपिक आज आपण हा पाहणार आहोत, की एका महिन्यामध्ये काय करायचं असतं. बघा, 1 मंथ सक्सेस स्ट्रॅटेजी फॉर दी स्टुडंट्स. बघा, विद्यार्थ्यांसाठी एका महिन्यामध्ये तुम्ही काय काय तयारी करू शकता. 30 दिवसांचं टार्गेट. बघा, ओन्ली 30 डेज आर लेफ्ट. आणि ह्या बाकी राहिलेल्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यासाची तयारी करायची आहे, हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, पहा आता. पहिला जो मुद्दा आहे, रियालिटी चेक ओन्ली 30 डेज लेफ्ट. तुम्ही कुठेतरी आहे ना, रियालिटी म्हणजे जे वास्तव असतं ना, ते स्वीकारायला तयार असावं, की काय रियालिटी आहे. फक्त 30 दिवस राहिलेले आहेत म्हणून स्टडी करणं म्हणजे अभ्यास करणं हे तुमचं काम आहे. बरोबर. आता हे थोडंसं मी बायलिंग्वल दिलेलं आहे, दोन्ही भाषेमध्ये सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना इंग्लिशचे जे स्टेटमेंट्स आहेत ते लक्षात येत नाही, म्हणून मी हे बायलिंग्वल पण दिलेलं आहे. ते तुम्ही व्यवस्थित वाचू शकता, अभ्यासू शकता. बघा, टाइम इज लिमिटेड. फोकस ऑन इम्पॉर्टंट टॉपिक. अवॉइड डिस्ट्रॅक्शन अँड स्टार्ट सीरियस प्रिपरेशन टुडे. बघा, महत्वाचा मुद्दा आहे, की तुम्ही काय केलं पाहिजे, की तुमच्याकडे टाइम कमी आहे म्हणून तुम्ही फोकस केला पाहिजे इम्पॉर्टंट टॉपिक वरती. माझं मत आहे, तुम्ही सगळ्या टॉपिक वरती फोकस केला पाहिजे. तरी सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्या टीचरने तुमच्या शाळेमध्ये क्लासमध्ये सांगितलेले असतात, त्याच्यावर फोकस करा. अवॉइड डिस्ट्रॅक्शन म्हणजे बऱ्याच वेळा डिस्ट्रॅक्शन्स असतं. तुमचे मित्र, तुमच्या अवतीभोवती काय असेल ते, मोबाईल असेल, टीव्ही आहे, हे डिस्ट्रॅक्ट करतात. तर ते डिस्ट्रॅक्शन तुम्ही दूर केलं पाहिजे. स्टार्ट सिरियस प्रिपरेशन टुडे. आणि कुठेतरी सिरियस असावं, कुठेतरी गंभीर तुम्ही असावं स्टडीसाठी, अभ्यासासाठी, प्रेपरसाठी. बरोबर. तर ही रियालिटी तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. पुढे पाहूया. पहा आता. हा, या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मेक अ स्मार्ट स्टडी प्लॅन. बघा, सगळा मुद्दा येतो स्टडी पशी म्हणजे अभ्यासापाशी. तुम्ही कुठेतरी एक स्मार्ट प्लॅन म्हणजे एक नियोजन तुम्ही आखलं पाहिजे. बरं, ते नियोजन कसं असावं रे? डिव्हाइड सिलेबस इंटू 4 वीक्स. म्हणजे तुमच्याकडे 4च आठवडे आहेत. बरोबर. आज 1 मार्च आहे, 1 एप्रिलला पेपर आहे. तुमच्याकडे फक्त 4 वीक आहेत. त्या 4 वीकला तुम्ही डिव्हाइड केलं पाहिजे सब्जेक्टनुसार. सेट डेली टार्गेट. बघा, आपलं एक टार्गेट असावं, डेली टार्गेट. आपण शाळेमध्ये जातोय, ऑफ लेक्चर आहे, शाळेत लवकर जातोय. इकडं तिकडं बसण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी वर्गात जाऊन अभ्यास केला पाहिजे. नाहीतर मग शाळेत टायमिंग वरती जा. जर तुमचे मॉर्निंगचे लेक्चर जर नसतील, तर तुम्ही सकाळी उठल्यापासून, पहाटे उठल्यापासून डेली एक टार्गेट ठेवलं पाहिजे, की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. ट्रॅक प्रोग्रेस म्हणजे तुमची प्रगती किती झालेली आहे, हे सुद्धा तुम्ही अभ्यासणं खूप महत्वाचे आहे. म्हणजे 4 वीकमध्ये सिलेबस डिव्हाइड केला पाहिजे. एक डेली टार्गेट ठेवलं पाहिजे आणि तुमची जी प्रोग्रेस आहे, तुमची जी काही प्रगती आहे, ही तुम्ही कुठेतरी नोट डाउन करून ठेवली पाहिजे. ठीक आहे, पुढे पाहूया. पहा आता, पुढच्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे. ऍक्टिव्ह स्टडी टेक्निक्स. बघा, तुमची जी टेक्निक आहे, हे कुठेतरी ऍक्टिव्ह पाहिजे. बरोबर आहे ना? म्हणजे प्रयोगशील असावी, कृतिशील असावी. तुमचं जर पुस्तक जर पाहिले, बघा, प्रत्येक सायन्स, मॅथच्या, इंग्लिशच्या पुस्तकामध्ये ॲक्टिव्हिटीज असतात, कृती असतात. का असतात? कुठेतरी तुम्ही ॲक्टिव्ह पाहिजे स्टडीसाठी. अँड राईट द आन्सर व्हाईल स्टडिंग. बघा, कधी-कधी एखादं जे आन्सर आहे, आन्सर असेल, ओहम्स लॉ असेल, बघा, किंवा डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स असेल, काही असेल, फोर्सेस असेल, वर्क असेल, जे सायन्स, मॅथचे जे कन्सेप्ट आहेत, त्याचे आन्सर तुम्ही कुठेतरी राईट डाऊन म्हणजे लिहिले पाहिजे. बघा, लिहून अभ्यास करा. काही वेळेस लक्षात जर नसेल बसेल तर लिहून अभ्यास करा. यूज डायग्राम्स अँड चार्ट्स. बघा, बऱ्याच वेळा ज्या काही तुमच्या पुस्तकामधल्या डायग्राम्स असतात, चार्ट्स असतात, हे तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे.
टीच समवन एल्स. आता हे काय मुद्दा आहे रे? टीच समवन एल्स म्हणजे काय? तर तुम्ही दुसऱ्याला शिकवा. बरोबर आहे ना? जसे तुमचे टीचर तुम्हाला शिकवतात, त्याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्यांना शिकवलं पाहिजे. म्हणजे याच्यातून काय होतं, तुमचं कन्सेप्ट क्लॅरिफिकेशन वाढतं. तुम्ही एक टीचर म्हणून त्या ठिकाणी काम करतात. तर टीचर म्हणून काम केलं तर कन्सेप्ट क्लॅरिफिकेशन ऑटोमॅटिकली येते. म्हणून तुम्ही टीचर बना. बरोबर आहे? इतरांना शिकवा. शिकवाल म्हणजे शिकाल तर तुम्ही शिकाल, असा हा मुद्दा आहे. बरं. सगळ्यात महत्त्वाचा मला आवडणारा हा जो मुद्दा आहे, तो आपण पाहणार आहोत. रिव्हिजन स्ट्रॅटेजी. बघा महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी हा संदेश कायमस्वरूपी देणार आहे. रिवाईज करा, रिव्हिजन करा. मी रिव्हिजन असा शब्द 4-5 वेळा म्हणलं तर तुम्ही लेक्चरच्या शेवटी तरी असं म्हणतात, की सरांनी रिव्हिजन असं काहीतरी सांगितलं होतं. म्हणजे एखादी गोष्ट सातत्यपूर्ण सांगितलं म्हणजे रिव्हिजन. सातत्यपूर्ण ती गोष्ट केली म्हणजे रिव्हिजन. पहा वीकली रिवाइज ऑर रिव्हिजन तुम्ही आठवड्याला तरी जे काही अभ्यासलंय, जे काही स्टडी केलेलं आहे, त्याची रिव्हिजन दिली पाहिजे. रिव्हिजन त्या ठिकाणी तुम्ही कंडक्ट केली पाहिजे. सॉल्व्ह प्रिव्हियस इयर पेपर्स म्हणजे कुठेतरी रिव्हिजनमध्ये ओल्ड क्वेश्चन पेपर जे असतात, पाठीमागल्या वर्षी विचारलेले, त्याच्या पाठीमागल्या वर्षी विचारलेले जे काही पेपर्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. फोकस ऑन वीक सब्जेक्ट म्हणजे तुमचे वीक सब्जेक्ट जे आहेत. नक्कीच तुम्ही म्हणता सर पहिलं नाव सायन्सचं येईल, दुसरं नाव मॅथ्सचं येईल, तिसरं नाव इंग्लिशचं येईल. अवघड सब्जेक्ट आहेत. इंजिनियर, डॉक्टर व्हायचंय म्हणजे काय एवढे ते सोपे सब्जेक्ट नसतात. बरोबर? तर कुठेतरी जे वीक सब्जेक्ट आहेत, बरोबर आहे ना. आपल्या ॲप्लिकेशन बरोबर, आपल्या YouTube चॅनल बरोबर जर कनेक्टेड झालात, एक-एक कोचिंग क्लासेसवरती सायन्स, मॅथ्स स्पर्धा परीक्षेचं सगळं आहे. तर हा जो काही वीक सब्जेक्टचा जो मॅटर आहे, तो राहणारच नाही फ्युचरमध्ये. ओके. म्हणजे वीकली रिव्हिजन, प्रिव्हियस इयर पेपर्स अँड वीक सब्जेक्टवरती फोकस तुमचा असावा रिव्हिजनमध्ये. पुढे पाहूया. पुढे काय सांगितलेलं आहे? हां. हेल्दी स्टडी रूटीन्स पहा. तुमचं जे स्टडी रूटीन जे आहे, ते कसं असावं बरं? तर हेल्दी असावं. हेल्दी म्हणजे छान असावं. त्याच्यामध्ये पण प्रॉपर प्लॅनिंग असावं. प्लॅनिंग काय आहे बघा, 45 मिनिट स्टडी म्हणजे एक 45 मिनिटं तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि 10 मिनिटाचा ब्रेक केला पाहिजे. का तर एक पठार अवस्था येते. एक कुठेतरी तुम्ही काय होता, बोर होता. एखादा सब्जेक्ट वाचताय, तर एखादा सब्जेक्ट जेवढे असतील तुमचे, त्या सब्जेक्टला 45-45 मिनिटामध्ये डिव्हाईड करा. टॉपिकला 45 मिनिटामध्ये डिव्हाईड करा आणि 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. 10 मिनिटामध्ये इकडे-तिकडे जा, पाणी प्या किंवा कुठेतरी पहा, निसर्गाच्या सानिध्यात जा. परत पुस्तकाकडे या. पुस्तकाकडे येणं लय गरजेचं आहे. पुस्तकाकडे येणं खूप गरजेचं आहे. 7 ते 8 तासाची स्लीप म्हणजे 7 ते 8 तास, 6 तास हे खूप सफिशियंट आहे. तुम्ही यंग आहात. कमी स्लीप घेतली तरी त्या ठिकाणी काही मॅटर होत नाही. लिमिट मोबाईल यूज म्हणजे मोबाईलचा वापर कुठेतरी लिमिटेड असावा, कमी असावा. फक्त मोबाईलचा वापर हा शिक्षणासाठीच केला पाहिजे. मी तर या मताचा आहे. फक्त आणि फक्त शिक्षण तुम्ही काय विद्यार्थी असताल, तर फक्त काहीतरी नवीन शिकण्यासाठी तुम्ही मोबाईलचा यूज केला पाहिजे. ठीक आहे. हा पुढचा मुद्दा आपण पाहूया आता. एक्झाम माइंडसेट. बघा, कधी पण तुमचा माइंडसेट हा एक्झाम ओरिएंटेड पाहिजे. महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम माइंडसेटनीच वर्कआउट केलं तर आपण जे काही इतर राज्य आहेत, इतर राष्ट्र आहेत, केरळ असेल, तामिळनाडू असेल किंवा बिहार असेल, इथं यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी किंवा प्रत्येक सेक्टरमध्ये काय विद्यार्थी आहेत, तर त्यांचा माइंडसेट हा एक्झाम आहे. एक्झाम हेच त्यांच्या माइंडसेटमध्ये असतं बघा. स्टे काल्म अँड कॉन्फिडंट कुठेतरी तुम्ही शांत असावं आणि आत्मविश्वासी असावं. तुमचा आत्मविश्वास खूप जास्त असावा. तुम्ही शांत असावा. अव्हॉइड लास्ट मिनिट पॅनिक. बघा बऱ्याच वेळा काय होतात, तुम्ही पॅनिक होतात. म्हणजे घाबरतात किंवा काही शेवटच्या क्षणी काहीतरी चुकीचं घडतं आणि पेपरमध्ये मार्क कमी येतात. तर पॅनिकपणा सोडून द्यायचा. अरे आयुष्यभर पेपरच द्यायचे आहेत आपल्याला. म्हणून प्रत्येक पेपरला घाबरून चालेल का? तर घाबरायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही. खूप एक्झाम द्यायच्यात. जीवन हेच एक प्रकारची एक्झाम आहे. बरोबर? जीवन जगतानाच आपल्याला प्रत्येक दिवशी एक्झाम द्यायचे असतात. तुम्हाला वाटतं सर देत नाहीत का? प्रत्येक दिवशी मी एक वेगवेगळी एक्झाम देत असतो आपल्या करिअरमध्ये. म्हणजे स्टडी करताना कुठेतरी लास्ट मिनिट पॅनिक आणि ट्रस्ट युअर प्रिपरेशन हे पण महत्वाचं आहे, की विश्वास, ट्रस्ट. तुम्ही जसा माझ्यावर विश्वास ठेवलाय, आपल्या ॲप्लिकेशनवरती, आपल्या क्लासेसवरती विश्वास ठेवलेला आहे. त्याच पद्धतीने तुमचं ट्रस्ट असणं खूप गरजेचं आहे तुमच्या अभ्यासावरती. ओके. पुढे पहा. फायनल मोटिव्हेशन. मोटिव्हेट करणं लय गरजेचं आहे. कारण मोटिव्हेट नाही केलं तर तुम्ही कुठेतरी स्पर्धेतून
बाहेर पडतात, मागे राहतात. सतत मोटिव्हेट करणं गरजेचं आहे. तोच मुद्दा सातत्यपूर्ण सांगणं. टीचरचा तर खूप महत्त्वाचा रोल आहे, की तासामध्ये 35 मिनिटाचं जर लेक्चर असेल, 30 मिनिटाचं जर लेक्चर असेल, 20-25 मिनिटं जरी शिकवलं, तर 5 मिनिटं, 3 मिनिटं तरी मोटिव्हेट केलं पाहिजे. मोटिव्हेट केलं तर तुम्ही स्पर्धेमध्ये टिकणार आहात. बघा 30 डेज ऑफ फोकस कॅन चेंज युअर रिझल्ट. वर्क हार्ड टुडे. म्हणजे त्या ठिकाणी 30 दिवसांच्या प्रामाणिक अभ्यासामध्ये तुमचा निकाल बदलवण्याची एक ताकद आहे. म्हणजे 30 दिवस जर तुम्ही स्टडी, एक प्रॉपर प्लॅनिंग, एक स्ट्रॅटेजी अवलंबली, तर तुमचा रिझल्ट नक्कीच बदलणार आहे. बघा किती एकदा शेवटच्या पेपरपर्यंत तुम्ही अशा पद्धतीनेच गेलात, तर उन्हाळ्याची सुट्टी तुम्ही एन्जॉय करू शकता. बरोबर आहे ना? पण आत्ता कष्ट करा. जर मे मधली सुट्टी एन्जॉय करायची असेल, कुठेतरी बाहेर फिरायला जायचं असेल, अदर ॲक्टिव्हिटी करायच्या असतील, मे महिन्यामध्ये हीट पण खूप असते. पण त्याच्यासाठी आता कष्ट करा. कष्ट करण्याची सवय ठेवा. त्या ठिकाणी कष्ट केलात तर तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी चांगला येणार आहे. तर त्याच्यासाठी स्टडी म्हणजे अभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे. ओके, फायनल मोटिव्हेशन नंतरनी नक्कीच काय सांगतोय बघा लक्षपूर्वक, हे पण महत्त्वाचंच आहे. If you found this video helpful, please like, subscribe खताळ सर YouTube चॅनल and share your thoughts in the comment. म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये सांगा, की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? युजफुल आहे का? छान आहे का? बरोबर, कमेंटमध्ये त्या ठिकाणी नक्कीच सांगा. हे आपलं AK कोचिंग क्लासेसचं ॲप्लिकेशन आहे. Play Storeवरती ते डाउनलोड करा. वेगवेगळे जे काही कोर्सेस आहेत, महाराष्ट्रातले सगळे कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आपला लोगो आहे, बरोबर, आयडेंटिटी आहे खताळ सरांची. तर आज जे काही आपण अभ्यासलं, हा जो काही व्हिडिओ आहे, खूप छान वाटला, खूप इंटरेस्टिंग वाटला, तर कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आपण याच्यावर आधारित एखादा दुसरा, तिसरा व्हिडिओ तयार करूया. ठीक आहे. धन्यवाद. थांबूयात आपण.